सिडकोच्या जलबोगद्यामुळे उरणच्या बेलवडे, मुंगोशी आणि 13 आदिवासी वाड्यांची तहान हरपली असून गावकऱ्यांचा संयम आता सुटलाय। गेल्या 2 वर्षांपासून भूगर्भातील पाणी नष्ट झाल्यानं शेती आणि पिण्याच्या पाण्यासाठी नागरिक तडफडत आहेत। याच मुद्द्यावरून काल झालेल्या बैठकीत संतापलेल्या ग्रामस्थांनी सिडकोच्या अधिकाऱ्यांना चांगलंच फैलावर घेतलं। आमदार रवींद्र पाटील आणि धैर्यशील पाटील यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीत वातावरण प्रचंड तापलं होतं। 5 दिवसात नवीन पाईपलाईनचं काम सुरू न झाल्यास सिडकोचा आधुनिक वॉटर टनेल कायमचा बंद करण्याचा इशारा गावकऱ्यांनी दिलाय। आता सिडको प्रशासनाला जाग येणार की संघर्ष आणखी पेटणार हे पाहावं लागेल। उत्तरं दिलेली आहेत की हे ज्यांच्या हातात आहे त्यांच्याशी आम्ही संपर्क करतोय, पण अधिकाऱ्यांनाही माहित नाही की त्यांची गाठ कुणाशी आहे। त्यांच्याकडून हे काम करून घेणं हे आमच्या असलेल्या ग्रामस्थांचं आणि ग्रामस्थ ज्यांना कार्यकर्ते पण देतात ती आम्ही मंडळी आमचं हे या ठिकाणी काम आहे। दिवसाच्या आत त्यांनी मोकळा करायला पाहिजे। दुसरा प्रश्न असा आहे की तुम्ही 5 दिवसाच्या आत जर 6वा दिवस लावू तर तुमचा संपूर्ण टोटल काम बंद होईल। एकही शब्द तुमचा मान्य करणार नाही। आता या सगळ्यांचे मान्य ना 6व्या दिवशी तुम्ही आता एमडी ना बोला, सीई बोला, कोणालाही बोला, जेएमडीला बोला, कोणालाही बोला, पण त्याच्यानंतर पॉझिटिव्ह तुमचा सकारात्मक उत्तर आला नाही तर 6व्या दिवशी तुमचा सगळा टोटल इथून हे बाण विस्तारा फेकून दिला जाईल। तर एक दुसरा भाग असा आहे की ह्याच्या बाबतीत खासदार साहेबांना तुम्ही ताबडतोब फोन करा। ती मीटिंग तुम्हाला एमडीच्या बरोबर पॉझिटिव्ह आम्हाला उत्तर आलं पाहिजे। पॉझिटिव्ह शिवाय उत्तर तुम्ही 5व्या दिवसाच्या आत द्या। 6व्या दिवसाला तुम्हाला आज संपूर्ण तुमचं काम हे बंद केलं जाईल हे आज तुम्हाला निश्चितपणे या सगळ्यांच्या समोर सांगतो। बरोबर धरणाचे पाणी सिडकोने जे नवी मुंबईसाठी चालवलेलं आहे त्यासाठी त्यांनी मेगा इंजिनिअरला कॉन्ट्रॅक्ट देऊन 300 फूट खालून जे हेटवण्याचं धरणाचं पाणी न्यायचं ठरवलंय त्या 300 फूट खोल त्यांनी जे टनेल खोलाचं काम केलंय त्याच्यामुळे संपूर्ण विभागातील बेलवडे ग्रामपंचायत असेल तो खालचं नदी नाले बोरिंग यांचं पूर्ण स्रोत पाण्याचे नैसर्गिक स्रोत बंद झालेले आहेत। आमची सर्वांची मागणी एकच आहे की पूर्णपणे त्यांनी पहिल्यांदा या ग्रामस्थांच्या पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यासाठी हेटवणे धरणाच्या पाईपलाईन डामणीवरून पूर्णपणे त्या गावाला द्यावी आणि पाण्याची व्यवस्था करावी। त्यामध्ये ते पाणी जास्त प्रमाणात द्यावं जेणेकरून पिण्यासाठी आणि सिंचनासाठी होईल। दुसरी महत्वाची मागणी जे काय टनेल मधून दूषित पाणी निघते ते दूषित पाणी 6 किलोमीटरची पाईपलाईन टाकून नदी मार्गे खाली सोडावं एवढीच आमची सर्व ग्रामस्थांची मागणी आहे। आणि हे जर काय झालं नाही यासाठी 5 दिवसाची मुदत आम्ही सिडकोला दिलेली आहे। माननीय खासदार धैर्यशील पाटील, माननीय आमदार रवीशेठ पाटील यांनी सुद्धा यासाठी आता मीटिंगला हजेरी लावून त्यांना सुद्धा त्यांनी शब्द दिलाय आमचे जे भाजीपाला गुरं पशु शेती सगळ्याचं नुकसान झाले ती पण भरपाई द्यावी, अन्यथा 5 दिवसानंतर आम्ही सर्व ग्रामस्थ त्या विभागातील सगळं म्हणजे अगदी मुंगोशी पासून जित्यापर्यंत मी सांगतोय बळवली पण असेल वळख असेल सगळे असतील यांनी कोणत्याही परिस्थितीत जर या मागण्या मान्य केल्या नाहीत तर ते जे सिडकोचं काम आहे मेगाला जेल ते बंद करू, नाहीतर आमच्या मागण्या करा हीच आमची सगळ्यांची प्रमुख मागणी आहे। सिडको अंतर्गत जे मेगा इंजिनिअरिंगचं काम चालू होतं त्या कंपनीकडून आम्हाला खूप अपेक्षा होत्या का ही लाईन आमच्या गावावरून जाईल व त्याचं कनेक्शन आम्हाला मिळेल, परंतु त्याच आधी आमच्याकडून ते पाणी सगळं ते आमच्या भूगर्भातील पाणी सगळं ते आज खाडीला सोडलेलं आहे। त्यामुळे तीव्र पाणी टंचाई जाणवत आहे। तरी आज प्रांत ऑफिस येथे सिडको अधिकारी व मेगा इंजिनिअरिंग कर्मचारी व आम्ही ग्रामस्थ मिळून जी आज मीटिंग झाली त्याच्यामध्ये आम्ही शेवटचा इशारा दिलेला आहे। आम्हाला जर 5 दिवसात सिडकोच्या लाईन धमनीवरून जर आम्हाला पाण्याची लाईन आली नाही तर 6व्या दिवशी कंपनीचं काम बंद करण्यात येईल हा शेवटचा इशारा त्यांना आज देण्यात आलेला आहे।